500 महाराणी जे 28,000 शौर्यांचा पराक्रम केला, परंतु आपल्या 288 जागामध्ये एकही आपण पराक्रम करू शकलो नाही. का करू शकलो नाही? आपण स्वतःला भीमा कोरेगावची अवलाद म्हणतो, आपण स्वतःला शूरवीर समजतो. आहेत शूरवीर, असतील नाही असं नाही, परंतु 288 जागामध्ये एकाही शूरवीराने त्या ठिकाणी जिंकले नाही, जीत हासिल केली नाही. काय वाटतं का आतापर्यंत बाबासाहेबांनी 1941 साली ही रेजिमेंट उभी केल्यानंतर सुद्धा आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महार रेजिमेंटमध्ये दिसत नाही आहे. कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की बाबासाहेब हे राजनेते होते, पण राजनेते असले तरी काय आलं, पण बाबासाहेबांनी ही रेजिमेंटची खूप मोठी निर्मिती केलेली आणि आज एवढा मोठी ही संख्येने ही रेजिमेंट उभी आहे. तर बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो महार रेजिमेंटमध्ये असावा अशा ह्या संघटनेमार्फत आम्ही अधिकाऱ्यांपर्यंत आमची 2000 पासून महार रेजिमेंटमध्ये भंती भरती होतात. भंती भरती होत असताना भंतीचं काम मंदिरमध्ये काय आहे? मग जर भरती होतं तर त्याचं काम बाकायदा बुद्धविहारमध्ये असलं पाहिजे. तर महार रेजिमेंटमध्ये बुद्धविहार असावं ही एक आमची खूप मोठी अशी मागणी आहे. कारण की एव्हरीवन प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल. थँक्यू. जय भीम, जय संविधान. आज आपण या ठिकाणी पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे आणि इथे येण्याचं कारण असं की जे भीमा कोरेगावला 1 जानेवारीला जी मानवंदना होत असते, त्या मानवंदनेच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित केली होती, नियोजनाची बैठक. आणि त्या बैठकीमध्ये अनेक चर्चा झाल्या, अनेक मुद्दे मांडण्यात आले, अनेक सूचना देण्यात आल्या. आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत आता आहेत महार रेजिमेंटचे सगळे जवान आहेत, अधिकारी आहेत, ज्यांनी महार रेजिमेंटमध्ये कार्य केलेलं आहे. तर त्यांच्या काही सूचना आहेत, महत्त्वाच्या सूचना आहेत. आणि आपल्याला जसं माहिती आहे की महार रेजिमेंटच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी जे स्तंभ आहे तो स्तंभ महार रेजिमेंटच्या पण माध्यमातून उभारला होता, असं त्या ठिकाणचं कार्य होतं. आणि त्या अनुषंगाने जे महार रेजिमेंटचे सैनिक आहेत, जवान आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणी ते 1 जानेवारीला कशाप्रकारे अभिवादन करतात आणि त्यांनी काय सूचना मांडलेल्या आहेत आणि त्या सूचना प्रशासनाने कशाप्रकारे त्यांना काय आश्वासन दिलेलं आहे. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. मी बुद्ध लक्ष्मण चव्हाण, महार रेजिमेंट माजी सैनिक. आम्ही या ठिकाणी आज येरवडा पोलीस स्टेशनला एक पोलीस प्रशासनासोबत जी मीटिंग होती, ती मीटिंग आयोजित होती, त्या मीटिंगला अटेंड केलेलं आहे. आणि मीटिंग 207वा जो शौर्य दिवस आहे, भीमा कोरेगाव शौर्य दिवस, त्या शौर्य दिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी काय करणार आहोत आणि कसं करणार आहोत आणि त्या प्रशासनाची काय आम्हाला मदत होते आणि प्रशासन कोणत्या प्रकारे कार्य करते, त्या प्रकारे तो प्रकार या ठिकाणी या मीटिंगमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता मी आपणास हे सांगतो की आम्ही महार रेजिमेंटचे जे माजी सैनिक आहोत, ते माजी सैनिक 1980 सालापासून, जेव्हापासून आम्ही सेनेमध्ये जेव्हा जन्म घेतला आहे तेव्हापासून आम्ही त्या स्तंभाला ड्रेसमध्ये असताना आम्ही मानवंदना त्या ठिकाणी देत होतो. पण मागच्या काही वर्षापासून ती मानवंदना शासकीय पद्धतीने बंद झालेली आहे. परंतु जे माजी सैनिक आहेत, पूर्ण महाराष्ट्रभरातून जे माजी सैनिक येतात आणि त्या ठिकाणी मानवंदना करत असतात, तर ती मानवंदना शासकीय पद्धतीने आणि शासकीय नियंत्रणाखाली ही मानवंदना होत असते. आणि पोलीस प्रशासन त्या मानवंदनेसाठी खूप असं आम्हास मदत करते आणि आम्हाला जो वेळ आहे तो वेळ आम्हाला ते लोक प्रदान करून आमची जी मानवंदना आहे, ते शौर्यस्तंभाला त्या 500 शूरवीरांना जे देण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार आम्ही पार पाडत असतो. आता जी मानवंदना आहे ती मानवंदना आमची सकाळी 9:15 ते 9:30 या दरम्यान आमचे कमीत कमी पूर्ण महाराष्ट्रभरातून 500 ते 1000च्या संख्येने माजी सैनिक येत असतात आणि ते ड्रेस कोडवरती असतात. त्याचबरोबर त्यांची जी फॅमिली असती, ती फॅमिली जे आमचा महार रेजिमेंटचा ड्रेस कोड आहे, महार रेजिमेंटची महार साडी, त्या साडीमध्ये त्या पूर्ण महिला असतात, त्याही सुद्धा त्या ठिकाणी असं सुंदर दृश्य आम्ही प्रकाशित करतो. तर ती मानवंदना होत असताना पूर्ण सिव्हिल जनतेला माझं एक सांगणं आहे की या
आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जी मानवंदना होत असताना मानवंदना खूप सुंदर प्रकारे होते आणि तो एक मेसेज आमच्या समाजाला जातो की ही जी 500 शूरवीरांनी जी कारवाई केली आणि त्या कारवाईच्या दरम्यान हा स्तंभ तयार झाला आणि ह्या स्तंभाच्या मध्यनजर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची ही महार रेजिमेंटची निर्मिती केली आहे. आणि जो महार रेजिमेंटची निर्मिती करत असताना आज या महार रेजिमेंटमध्ये 22 बटालियने 2 राष्ट्रीय रायफल्स आहेत, 3 राष्ट्रीय रायफल्स आहेत आणि 2 टीए बटालियन्स आहेत. एवढा मोठा आमचा हा गोतावळा आहे. खूप मोठी अशी रेजिमेंट आहे ही, जी एक छोटीशी कम्युनिटीला घेऊन बाबासाहेबांनी एक रेजिमेंट तयार केली. ही रेजिमेंट फक्त महाराष्ट्रासाठी निर्मित केली होती. परंतु आज जर तुम्हाला भारत देश कुठं बघायचा असला तर भारत देश हा पूर्ण महार रेजिमेंटमध्ये तुम्हाला दिसून येतो. कारण की याच्यामध्ये प्रत्येक जात कोम जेवढे बी भारत देशामध्ये जाती आहेत त्या पूर्ण जातीचे समाजाचे लोक या महार रेजिमेंटमध्ये आहेत. कारण बाबासाहेबांनी म्हटले होते की आम्हाला काही 10 वर्षासाठी आम्हाला फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे होते आणि तोच बाबासाहेबांनी ठेवून या रेजिमेंटची आम्ही ऑल इंडिया ऑल क्लास रेजिमेंट आमची 1963 साली ही रेजिमेंट झालेली आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण ऑल रेजिमेंट आमची तयार झालेली आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण समाजाचे लोक त्याच्यामध्ये नोकरी करतात. फक्त आमच्या रेजिमेंटचे जे प्युअर पलटन आहेत, प्युअर महाराष्ट्राचे जे पलटन आहेत ते 6 बटालियन आहेत. एक 1st महार, 2nd महार, 3rd महार, 7 महार आणि 8 महार आणि 13 महार अशा 6 बटालियन आमच्या प्युअर महारच्या आहेत. आणि आता त्याची बी स्थिती जी आहे ती खूप दयनीय आहे. त्याला कारणं आहेत काही, कारण की आमच्या ज्या समाजामध्ये जे लोक आहेत जे ह्या रेजिमेंटला चालवतात ते लोक आपले नाही आहेत. ते लोक कमिशन घेऊन येतात आणि ते नोकरी करतात. यापुढे आमची ही जी रेजिमेंट आहे ही आमच्या लोकांची जीव आहे, जान आहे आमची. आणि त्या जीवला आम्हाला जगत ठेवण्यासाठी आम्ही तत्पर असतो. आणि याच्यामध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही एक संघटना निर्माण केली आहे ज्याचं नाव आहे यशस्सिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य. त्याची निर्मिती आम्ही मागच्या 3 वर्षापासून आमच्या महार रेजिमेंटचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, जे आमच्या पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आम्ही त्या आमच्या सैनिकांच्या माध्यमातून आमच्या प्रशासनाला आमचे जे अधिकारीगण आहेत महार रेजिमेंटचे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की आमचे खूप आतापर्यंत बाबासाहेबांनी 1941 साली ही रेजिमेंट उभी केल्यानंतरसुद्धा आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महार रेजिमेंटमध्ये दिसत नाही आहे. कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की बाबासाहेब हे राजनेते होते, पण राजनेते असले तरी काय आलं, पण बाबासाहेबांनी ही रेजिमेंटची खूप मोठी निर्मिती केलेली आणि आज एवढा मोठी ही संख्येने ही रेजिमेंट उभी आहे. तर बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो महार रेजिमेंटमध्ये असावा अशा ह्या संघटनेमार्फत आम्ही अधिकाऱ्यांपर्यंत आमची बातमी पोचवलेली आहे. आणि त्याचबरोबर आमची जी भरती होती, जी आमच्या महार रेजिमेंटची भरती होती, ती भरती आमच्या 80-20 या रेशोनी होत होती. ती आता सध्या बंद झालेली. तर ती बंद न होता ती पूर्ववत चालू करण्यासाठी आमची चालू आहेत. आणि अजून एक सांगतो, जे आता 2000 पासून महार रेजिमेंटमध्ये भंती भरती होतात. भंती भरती होत असताना भंतीचं काम मंदिरमध्ये काय आहे? मग जर भरती होतं तर त्याचं काम बाकायदा बुद्धविहारमध्ये असलं पाहिजे. तर महार रेजिमेंटमध्ये बुद्धविहार असावं ही एक आमची खूप मोठी अशी मागणी आहे. कारण की त्या ठिकाणी आम्ही 1956 साली पूर्ण महार आम्ही बौद्ध झालेलो आहोत. तर त्या ठिकाणी आमचं बौद्ध विहार असावं आणि त्या बुद्ध विहारामधून आमच्या लोकांना बुद्ध ज्ञान मिळावं अशी एक आमची खूप मोठी मागणी आहे. अशा काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत. त्या मागण्या आम्ही आमच्या सैनिकांच्या मार्फत आम्ही आपल्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आता हा जो कार्यक्रम आहे, हे कार्यक्रम यासाठी करायचा आहे की आम्हाला 500 शूरवीरांनी आम्हाला खूप मोठे आम्हाला एक जीवन जगण्याचा मार्ग दिलेला आहे. तर त्यांना आम्ही हे करत असतो प्रत्येक वर्षी आणि तो आम्ही नेहमीच करणार. आणि त्याच माध्यमातून आम्ही पूर्ण सैनिक एकत्र येतो आणि आमच्या हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स आम्ही सगळ्यांसमोर मांडतो. आणि त्याच माध्यमातून आम्ही सैनिकांनी त्या अधिकाऱ्यांना आम्हाला दाखवायचे की बे आमच्या खूप मोठा असा हे आहे आणि आमची जी मागणी आहे ती मागणी आपण मान्य करावी. डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा 80-20चा रेशिओ आणि आमचा जो बुद्धविहार आहे तो आमच्या महार रेजिमेंटमध्ये असावं. कारण की आम्ही जेव्हा सेनामध्ये भरती होतो त्यावेळेस जेव्हा मंदिर परेड होतो तर त्यावेळेस आम्ही फॉलन झालो का लगेच आम्हाला म्हणतात की मैं मंदिर वाले चलो मंदिर में जाएंगे हिंदू लोग, मुस्लिम हो जो मुस्लिम में जाएंगे, गुरुद्वारा लोग गुरुद्वारा में जाएंगे. मग आम्ही कुठं जायचं? तर हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो की आमचा जो बौद्ध आहोत आम्ही, तर आम्हाला पण बौद्धविहार बनवून द्यावं त्यांनी. आणि हे विचारायचं आहे जो तुमच्याशी संबंधित नाही आहे परंतु तुमचाही विचार घेणं त्याच्यावर खूप आवश्यक आहे भीमा कोरेगावच्या माध्यमातून. तो प्रश्न मला असा आहे की आता आपण बघितलं की विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आपले जे शौर्यवीर आहे, आपण जे
आपण आपल्याला सगळ्यात शौर्य समजलं जातो 500 महारांच्या माध्यमातून, कारण 500 महारांनी जवळपास 28,000 पेशव्यांना परास्त केलं, त्यांना हरवलं आणि जिंकले हे 500 महार. आता आपण बघितलं की 288 जागा आपण लढवलेल्या आहेत या विधानसभेला, परंतु 500 महारांनी जे 28,000 शौर्यांचा पराक्रम केला, परंतु आपल्या 288 जागामध्ये एकही आपण पराक्रम करू शकलो नाही. का करू शकलो नाही? आपण स्वतःला भीमा कोरेगावची अवलाद म्हणतो, आपण स्वतःला शूरवीर समजतो. आहेत शूरवीर, असतील नाही असं नाही, परंतु 288 जागामध्ये एकाही शूरवीराने त्या ठिकाणी जिंकले नाही, जीत हासिल केली नाही. काय वाटतं, का असं होतं? आता याच्या माध्यमातून हा आमचा विषय नाही, कारण की आम्ही सैनिक आहोत. आम्ही सैनिक आहे. सैनिकाचं काम असतो लढणं, ठीक आहे. आणि आमचे जे प्रतिनिधी आहे ते करणार, ते त्यांचा प्रश्न. जे आहे आम्ही सैनिक आहे, सैनिकाचं काम आमचं लढणं आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगू शकतो. राजकारणाविषयी आम्ही तुम्हाला काहीसुद्धा माहिती देऊ शकतो आणि त्याच्यामधला आमचा अनुभवसुद्धा नाही आहे. लढणं आणि आमचा हेतू आहे का लढणं आणि जिंकणं, हा आमचा. अच्छा, एका शेवटी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की या सैनिकाचं काम नाही आहे राजकारण. मी पहिलंच सांगितलं की यांचं काम नाही आहे, ते राजकारण हा त्यांचा भाग नाही आहे, परंतु ते एक मतदारसुद्धा आहेत आणि देशामध्ये लोकशाही आणि संविधान हे टिकवण्यासाठी त्यांचा पण मोठा सहभाग असला पाहिजे. या उद्देशाने तुम्ही काय सांगा? एकच सांगायचं आहे की परत मी आमच्या लोकांनासुद्धा सांगतो, कारण की अजूनही सांगायचं, अजून वेळ गेला नाही, सर्वांना सांगणे. आमच्या जेवढ्या समाजाचे जे पक्ष आहेत ते 52, कमीत कमी 52-60पर्यंत पक्ष आहेत. तर त्या सर्व पक्षांना माझं सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी एका छत्रीखाली या. अजूनही सांगायचं आहे, एका छत्रीखाली या. मी हा जो शब्द आहे, मी हा शब्द काढून टाका, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं, प्रिॲम्बल बनवलं, त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात पहिला शब्द आहे आम्ही भारतीय. तर त्या आम्ही मग बाबासाहेबांनी लिहून दिल्यानंतर मी तुम्ही असे वेगवेगळे का? तर हा सगळ्यात मोठा प्रश्न. तुमच्या माध्यमातून सांगायचं तुम्हाला विनंती आहे सर्वांना की बाई तुम्ही सर्वांनी एका छत्रीखाली या, तेव्हाच तुमचं काय होईल. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं काही होणार नाही, कधीच काय होणार नाही. कारण की तुमच्या समाजाला लोकांनी ओळखलेले, तुमच्यासमोर असं लोक टाकतात आणि तुमच्याकडे वळून घेतात. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे, बाकी काय नाही. त्याला भुलायचं नाही आहे. फक्त एका छत्रीखाली काय, एक नेता तयार करा आणि तेव्हा तुमचं काय होईल, त्याशिवाय तुमचं काहीही होणार नाही. धन्यवाद सर. तर आपण बघितलं की हे जे शूरवीर जवान आहेत हे सियाचीनमध्ये आणि बॉर्डरवरती स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाची सेवा करतात आणि देशाला वाचवतात, देशाचं रक्षण करतात. तर अशा प्रकारे ते कार्यरत आहेत. त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही, परंतु एक लोकशाही वाचावी, एक चांगला मतदार म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे हे सजेशन दिलेलं आहे की सर्वांनी एक आलं पाहिजे. मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. तर या दृष्टिकोनातून मी असं सांगतो की तुम्ही म्हणजे जे सामान्य जे काय राजकारणी आहेत, तुम्ही जर खरंच भीमा कोरेगावचे जर का तुम्ही अवलाद असाल, तर 288मध्ये तुम्ही एकही जागा जिंकला नाही आहे. त्यामुळे तुम्ही खरे अवलाद आहे का नाही हे तुम्ही पडताळणी करून बघा, हे मी तुम्हाला आवाहन करतो. बरोबर आहे का नाही साहेब? धन्यवाद सर. थँक्यू. तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.